मिनी रोलिंग मशीन फॅब्रिकेशन इंडस्ट्रीमध्ये आपल्याला जे शेल्स किंवा रिंग्स किंवा काही पाईप्स बेंड करावे लागतात, तर त्याचं प्रात्यक्षिक मुलांना दाखवण्यासाठी हे एक छोटंसं रोलिंग मशीन आपण इथे आज आणलेलं आहे. डॉक्टर सुनीती वैद्य इन्स्पिरेशनल किट्स अँड कन्सेप्ट्स या सत्राखाली नवीन विषय घेतो. तर पहा, आणखीन एक विषय आज इथे आपण सादर करत आहोत. इथे तुम्ही बघताय की या मशीनवरती हा ब्ल्यू रंगाचा आहे, हा बेस आहे. वरती जे 3 रोल्स दिसत आहेत तुम्हाला, हा इथे पहिला रोल आहे, हा इथे दुसरा रोल आहे आणि हा इथे तिसरा रोल आहे. या 2 रोलिंग रोल्सच्यामध्ये आणि या हँडलने ज्यावेळेला आपण हे फिरवतो त्यावेळेला आतमध्ये टाकलेली शेल, पत्रा, पाईप, रॉड पाईप जे असतील ते याच्यामध्ये घालायचे. मोठी शेल असेल तर इथे लावायची. आपण वेगवेगळ्या सामान इथे आणलेलं आहे. पत्रेसुद्धा आहेत. हा आता जो पत्रा आपल्याला इथे दिसतो आहे, त्या पत्र्याला जर शेल करून रोल करून असा जर पाईप बनवायचा असेल त्या पत्र्याचा, तर या अशा मशीन्समध्ये आपण याचे तुकडे करून शिकणार आहोत की कसे रोलिंग करायचं, त्याला स्पॉटिंग करायचं, वेल्डिंग करायचं, कॅन्स बनवायचे आणि स्पॉट वेल्डिंग, सीम वेल्डिंग करून एक करता येतं. त्याच्यामध्ये आपण आता बघतोय की ही ॲल्युमिनियमची पट्टी, अशी जी साधी सरळ पट्टी होती, ती पट्टी याच्यामध्ये मी घातली आणि त्याला गोल फिरवली. उसाच्या चरखा आपण फिरवतो तसा. आणि त्या चरख्याला फिरवल्यामुळे ह्या 2 रोल्सच्या समोर हा एक दुसरा रोल आहे, पण तो ॲडजस्टेबल आहे. या इकडनं खालनं आपण त्याला वर खाली करू शकतो या रोल्सनं. तर त्याच्यामुळे काय होतं की ह्या 2 जे एका खालती एक जे 2 रोल्स लावलेले आहेत, हा आणि त्याच्या खालचा, हा आणि त्याच्या खालचा रोल, त्याच्या समोर ज्यावेळेला हा रोल येतो आणि तो त्याला अडथळा निर्माण करतो, त्यावेळेला त्या पट्टीला तो वरती ढकलून गोल आकार देतो, बेंड करतो. आपल्या डायमीटरप्रमाणे आपल्याला ह्या ज्या खालचे जे दोन्ही स्क्रूज आहेत हे घट्ट करावे लागतात. तो रोल जो आहे त्याला इथे स्लॉट दिला आहे बघा. या स्लॉटमध्ये तो वर खाली हलतो. आणि तसंच हे वरती जी 2 रोल्स आहेत आणि या स्क्रूज आहेत त्याच्यावरती ह्या पट्टीची जी जाडी आहे, या जाडीप्रमाणे ह्याचं डिस्टन्स ठेवून त्याच्या पुढे आपल्याला आता हे फिरवायचं आहे. जसा चरखा फिरतो तसं हे गोल गोल जर फिरवलं मी, तर आपल्याला ह्याच्यातनं छान प्रकारचं शेल किंवा एखादी वक्रकार गोष्ट तयार करता येते. हे बघा, हे फिरवलं मी असं हँडल. पण आत्ता मी इकडचं वरचं लोड कमी केलं आहे. हे जर लोड थोडंसं याच्यावरती जर मी वाढवलं तर आता ही खालती आपल्याला बेस पक्का नसल्यामुळे तात्पुरता आधार दिला आहे. पण तरी तुम्ही बघताय की आता ही जी स्ट्रीप आहे, ही स्ट्रीप चरख्यासारखी फिरते याच्यामध्ये. आणि ही ज्यावेळेला स्ट्रीप चरख्यासारखी फिरते त्यावेळेला आपल्याला त्याचा छान गोलाकार पाहिजे त्या डायमीटरवरती आपण आणू शकतो. आणि जेव्हा ते एकत्र येईल, आता हे आपण वरती थोडंसं घट्ट ठेवायचं, खालनं आता हे वरती घेणार आहोत, आणखीन त्याला आणखीन ऑब्स्ट्रक्शन करणार आहोत. त्याच्यामुळे तो गोल आणखीन चांगला जवळ घट्ट होईल. आणि हे सतत आपण उभं आणि आडवं फिरवत राहणार आहोत त्याच्यामध्ये. हे जर वॉईसमध्ये पकडलं असतं, तर आपल्याकडे आता वॉईस नाही आहे म्हणून आपण सी क्लॅममध्ये त्याला अडकवून लावलं आहे. सगळ्या ठिकाणी सगळ्या शाळांमधला वॉईस म्हणतो असं नाही, तर ते हे दाखवण्यासाठी आपल्याला मग उपयोगाला पडतं. तर ह्याच्यात आपण हे रोल करून घेणार आहोत. मी इथे आता पॉज करतो आणि आणखीन घट्ट करून तुम्हाला दाखवतो. हे बघा, आता मगाचं रोल आणि आता आपण केलेली हे दोन्ही छेडे आता जवळ आलेत. आणि तसंच जेवढं आपण आता हे डिस्टन्स मी इकडनं खालना जसं कमी जास्त करतो आहे त्याप्रमाणे ह्याचा रोलचा साईज आपल्याला बदलता येतो. आणि आता जेव्हा मी हे शेवटचं फिरवेन त्यावेळेला ते दोन्ही एकमेकावरती ओव्हरलॅप होतील. पण शेवटपर्यंत आपल्याला गोलाकार करता येत नाही, त्यामुळे थोडंसं पट्टीचं अंतर जास्त ठेवून तर मग ते केल्यानंतर हे बघा, आता हा ओव्हरलॅप व्हायला सुरुवात झाली आहे या झटक्यामध्ये.
2 छेडे जवळ आलेले आहेत त्या छेड्यांचा जो शेवटचा भाग ह्या टोकापासून इथपर्यंत आणि साधारण इकडनं पुढपर्यंत सरळ राहिले हे इकडनं कापून टाकायचे, दोन्ही छेडे जवळ आणायचे आणि तिथे वेल्डिंग केलं की आपली रिंग तयार होते.